नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला, तुमच्यासाठी मी एक असा छान व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आपलं आता दिवाळी सुरू होते. तर आपली वसुबारसपासून सोमवारी 28 तारखेला वसुबारस आहे, तेव्हापासून आपली दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. आणि त्याच्यानंतर आपण मंगळवारी धनत्रयोदशी आहे. आणि आपल्या नंतर लक्ष्मीपूजन 1 तारखेला आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये नाही का खूप सारे असे धांदळ अशी दिवाळीची आपली तयारी सुरू असते, शॉपिंग करायची सुरू असते आपल्याला नाही का. कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, खरेदी करायच्या आहेत. पण कोणत्या गोष्टी आपण कोणत्या दिवशी खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले उत्तम फळ मिळते, किंवा कोणता दिवस शुभ आहे की त्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तर त्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लागणारं महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू. तुमच्याकडे काय बोलतात? आमच्याकडे केरसुणीही बोलतात आणि झाडूही बोलतात असं. तर आमच्याकडे केरसुणी म्हणजे ह्या गोष्टीची सगळ्यात लक्ष्मीपूजनमध्ये महत्त्वाची गोष्ट असेल तर ही लक्ष्मी आहे. झाडू म्हणजे आपल्याला केरसुणी ही सगळ्यात महत्त्वाची लक्ष्मी आहे. तर या लक्ष्मी आपण कधी आणायची आहे, आपल्या घरी केव्हा त्याचा प्रवेश करायचा आहे, तर ही गोष्ट नाही का एक दिवस असतो. आपण ही एरिवारी पण बघा, आपल्या घरामध्ये झाडू आणायचं असेल किंवा केरसुणी आणायचं असेल तर आपण एखादा विशेष दिवस म्हणजे मंगळवार असो किंवा शुक्रवार असो, आमच्याकडं असं ह्या 2 वारी नाही का असं केरसुणी आणतात. आणि ती आणली तर त्याची विधिवत पूजा कशी करायची असते, तर आपण ती एक लक्ष्मीचं स्वरूप असते. लक्ष्मी आपण त्या झाडूला लक्ष्मी म्हणून पूजत असतो. तर त्याची पूजा कशी करायची आहे, व आपल्या ह्या लक्ष्मीपूजनमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे केरसुणी आहे. तर याची पूजा करायची आहे आपल्याला. तर एखादी गोष्ट आपल्याला आणायची आहे, तर त्यासाठी आपल्याला एक शुभ दिवस पाहिजे, एक कुठला तरी महत्त्वाचा दिवस पाहिजे किंवा शुभ टाईम पाहिजे. तर या दिवशी ना आपल्याकडे धनत्रयोदशी दिवशी ही लक्ष्मी आपण खरेदी करायची आहे, म्हणजे झाडू आपण खरेदी करायचं आहे. कारण हा दिवस आपल्याकडे सर्वोत्तम आहे. धनत्रयोदशी म्हणजे काय? आपण आपल्या धनासमान किरसुनीचा मान आहे त्या दिवशीचा. आणि असंही आपल्या जीवनामध्ये किरसुनी खूप अशी महत्त्वाची गोष्ट आहे. किरसुनी त्यासाठी आपण धनाप्रमाण असते म्हणून आपण त्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी आपण ही केरसुनी खरेदी करायची आहे. व त्याची पूजा कधी करायची आहे, तर आपण लक्ष्मीपूजनला ती पूजा करायची आहे. तर लक्ष्मीपूजनमध्ये तुम्ही एखादी गोष्ट विसरला तरीही चालेल, पण केरसुनी पूजायची विसरू नका. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. एक लक्ष्मी आहे, तिची पहिली पूजा करायची आहे आपल्याला. तर ती गोष्ट आपण धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायची आहे. आणि या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही ही गोष्ट केव्हाही खरेदी करू शकता. तुम्हाला एनी टाईम म्हणजे टाईम नसेल, सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हाही टाईम भेटेल तर तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट पहिली खरेदी करा. तर लक्ष्मीपूजनला किती महत्त्वाची गोष्ट आहे. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये नाही का झाडू ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे याचं नाही आहे तर आपल्याला घरामध्ये झाडू नाही का, झाडू मारण्यासाठी कोणती गोष्ट करण्यासाठी झाडू आपल्याला इम्पॉर्टंट तर असतोच, महत्त्वाचा तर असतोच. पण ह्या झाडूची आपण विधिवत पूजा कशी करायची आहे, घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर आपण पहिला झाडू घरी धनत्रयोदशी दिवशी आणल्या दिवशी आपण त्याची पूजा करायची आहे. व त्याची नंतर लक्ष्मीपूजनलाही आपण त्याची पूजा करत असतो. तर असं एनी टाईमला म्हणजे तुम्ही आधीमध्येही आणला, शुक्रवारी आणला, परत मंगळवारी आणला, तरी त्याची तुम्ही खाली लाल वस्त्र टाका, त्याच्यावरती तो झाडू ठेवा. झाडू ठेवल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढा, हळदी कुंकू अक्षदा वहा, व त्याला पूर्ण एक रात्रभर पूजा केल्यानंतर तुम्ही ठेवायचं आहे. व तो सकाळमध्ये आपण वापरायला घ्यायचा आहे. कारण एक लक्ष्मीचं एक स्वरूप असतं ते घरामध्ये आल्यानंतर त्याला नाही का एक विसावा म्हणतात आमच्याकडं. तर अशा गोष्टी आपण केल्या ना तर त्या गोष्टीचं आपल्याला विधिवत फळ मिळत असतं. तर आता आजकाल बघा, म्हणजे असं केरसुणी वगैरे कोणी आता उपयोग नाही करत, तर झाडू, लांबडे झाडू निघाले. तेही एक आपल्या लक्ष्मीचं स्वरूप असतं. तेही तुम्ही घरी आणला तर त्याचीही तुम्ही विधिवत पूजा करा व नंतर तुम्ही तो वापरायला घ्या. आणि आपण आता बघा, लक्ष्मीपूजनसाठी आपण आता मोठे झाडू आपण रोज यूज करतो, तर लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला छोटीशी केरसुणी भेटते बघा. या फोटोमध्ये पण आहे, तुम्हाला दिसते बघा. लक्ष्मीपूजेला छोटीशी तुम्ही चिरे घेऊन या, केरसुणी घेऊन या व त्याची तुम्ही पूजा करा. आणि तुम्ही वर्षभर ह्याची पूजा केली, आपण लक्ष्मीपूजनला ही गोष्ट पूजलेली आहे, तर लक्ष्मीचं स्वरूप दिलं आहे तिला, तर तुम्ही त्याचा नंतर वापर काय करायचा आहे, तर ही बघा एकदम छोटी. तर आपण ह्या गोष्टी देवासाठी यूज करू शकतो. तर मंदिरामधलं आपण नाही का थोडंसं काही झाडू वगैरे वरून असं झाडून वगैरे घ्यायचं म्हटलं तरी ह्याचा तुम्ही उपयोग करू शकता. आणि आपण झाडू म्हणजे म्हटलं नाही का, तर एक लक्ष्मीचं स्वरूप असतं. तर किचनवरती आपण किचन वाट्यावरती मोठा झाडू पण मारायचाच नसतो. आपण किचन कटा धुवून घेतो, पुसून घेतो, पण झाडू मारत नाही. पण तुम्हाला जर मारायचा झाला तर तुम्ही ह्या छोट्या झाडूने मारू शकता. कारण आपण हे लक्ष्मी स्वरूप पूजलं आहे, तर हे तुम्ही हा उपयोग करू शकता. तर या सगळ्या गोष्टीसाठी हा छोटा झाडूही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि मोठा आणला, तुम्ही मोठ्याचीही पूजा केली, मोठा झाडू आपला घरामध्ये यूज होत होतो, तेही तुम्ही विधिवत व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याकडे म्हटलं गेलं आहे की उभा झाडू ठेवायचा नसतो, तर ते आपल्याकडे दारिद्र्य नाही का, दारिद्र्य उत्पन्न होतं. तर ह्या गोष्टी आपण झाडू व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि कधीही दरवाजा म्हणजे आपला झाडू
आपले येणारे पाहुणे किंवा कोणी माणसं असतील बाहेरचे तर त्यांची नजर आपल्या झाडूवरती पडली नाही पाहिजे. तर असा झाडू आपण एका साईडला ठेवायचा आहे, कारण ती एक आपली लक्ष्मी प्रमाण असते. तर ती लक्ष्मी आपल्याला सगळ्यांना दिसेल अशी ठेवायची नाही. तर तुमची म्हणजे घरामध्ये कोणत्याही मुख्य दरवाजाच्या रूममध्ये तुम्ही ठेवू नका. तर एका साईडला कोणत्याही ठिकाणी तुम्ही झाडू ठेवू शकता. तर हे झाडू आणि आपण एखादी गोष्ट नाही का असं जुना झाला झाडू तर तुम्ही असं कचऱ्यामध्ये टाकू नका, डस्टबिनमध्ये असं टाकू नका किंवा त्याचं नाही का असं फेकून देऊ नका कसाही, कारण ते एक लक्ष्मी स्वरूप असतं. तर तुम्ही ते व्यवस्थित एका जागी नाही का एखाद्या झाडाखाली टाका. नाहीतर तुम्ही असं थोडं जास्त असं नाही का आता तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा आहे म्हणजे हा थोडा आहे व्यवस्थित तरी तुम्हाला तो वापरायचा नाही आहे, तर तुम्ही सीडी झाडण्यासाठी तुमच्या पार्किंगमध्ये बाहेरचा वट्टा म्हणजे बाहेरचं अंगण वगैरे झाडण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. तर कारण का माहिती आहे हे लक्ष्मीचं स्वरूप असतं, तर ह्याला आपण व्यवस्थित पूजलं पाहिजे. तर हा झाडू आपण धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायचा आहे. कारण बघा ना सगळ्या गोष्टी जे धनप्रमाण असतात तर प्रत्येकजण सोनं चांदी तर म्हणजे नाही का जी परिस्थिती आहे ते खरेदी करू शकतं. पण ही झाडू आहे तर तुम्हाला नाही का आता आधीमध्ये वेळ असेल तर तुम्हाला आत्ता घेऊन ठेवू का, पण नाही, ज्या तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी टाईम असेल त्या दिवशी तुम्ही हा झाडू खरेदी करायचा आहे. व झाडू तुम्ही व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित पूजन बिजन करायचं आहे. लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही त्याची पूजाविधी वगैरे करा. आणि लक्ष्मीपूजन दिवशी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे. तर आपल्याला धनत्रयोदशी धन खरेदी करायचे आहे, गूळ खरेदी करायचे आहेत, लाह्या, बत्तासे, नंतर नाही चिरई, आणि तुमच्या यथाशक्ती झालं तर तुम्ही सोन्याचीही खरेदी करू शकता. आणि सोनं नाही जमलंच तर तुम्ही चांदीचा छोटासा कॉईन तरी घ्या. ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, धनत्रयोदशी दिवशी जी जी गोष्ट तुम्ही घ्याल म्हणजे चांदी घ्याल, सोनं घ्याल, कोणतीही गोष्ट घ्याल त्याच्या तुम्हाला म्हणजे नाही का धन प्राप्त होतं, त्याच्यापासून तुम्हाला अधिक मिळत राहणार. तुम्ही चांदी खरेदी केली तुम्हाला चांदी जास्त भेटत राहील, तुमच्या नाही का तुमचे येण्याचे स्तोत्र वाढत राहतील, मार्ग वाढत राहतील. या दिवशी एक शुभ दिवस आहे. आपण इरेवारी जे खरेदी करतो ह्या खरेदीपेक्षा तुम्ही ह्या दिवशी ज्या ज्या गोष्टी खरेदी कराल तुम्ही ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. यासाठी तुम्ही ह्या गोष्टी धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करा. मीठ ही खरेदी करा. आणि हे मीठ आपण जेव्हा खरेदी करू धनत्रयोदशी तेही तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजेमध्ये मांडायचं आहे. तुम्ही एका याच्या म्हणजे लाह्या, बत्ताशे तर आपण खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरणार आहोत. तर तुम्ही एका डिशीमध्ये किंवा वाटीमध्ये मिठाचीही पूजा करायची आहे, कारण तेही आपल्या लक्ष्मीपूजनमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चिरई किंवा ही झाडू खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हा धनत्रयोदशी दिवशीच आणा व लक्ष्मीपूजन दिवशी मांडा. तुम्ही विसरला असाल, तुम्ही व्यवस्थित बघा, व्यवस्थित आठवण करा व तो दिवशी धनत्रयोदशी दिवशी झाडू आणा व लक्ष्मीपूजन दिवशी त्याची विधिवत पूजा करा. तर तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.